गावावरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतले, कारण आज होती होळी. होळीसाठी सगळं स्वच्छ करून घेतलं. नंतर ना इथे बघा, आमच्या इथे आले होते भांडी विकण्यासाठी ताई, त्यांना पाणी वगैरे दिलं. त्या थोडा वेळ बसल्या होत्या. मग आमचा स्वयंपाक करून झाल्यावर होळीचा उपवास धरला होता सासूबाईंनी, मग त्यांच्यासाठी घेतला बटाटा बनवायला. बटाटा वगैरे कापून घेतला. नंतर शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले. शेंगदाणे भाजून झाल्यावरती 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे ते एकत्र बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं होतं. नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि हे दोन्ही त्या तेलामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये थोडेसे बटाटे टाकले आणि ते चांगलं हलवून घेतलं. अशा प्रकारे बटाटा रेडी झाला आहे. संध्याकाळी उशीर झाला असता घास कापायला, म्हणून स्वयंपाकाच्या आधी गेले होते घास कापण्यासाठी. माझ्या आधीच ते घास कापायला गेले होते. मी जाईपर्यंत त्यांनी थोडा घास कापला होता. मग घास वगैरे कापून झाल्यावर परत आले होते माघारी. घरी आले. इथे बघा, मी संध्याकाळी होळी होती म्हणून होळीसाठी थोडं सारवून घेतलं होतं आणि मग घेतली होती कुट्टी करून. कुट्टी करून झाल्यावरती स्वयंपाक बघा रेडी झाला आहे. इथे आहेत पुरणपोळ्या, नैवेद्य भरून घेतले. नंतर ना आमटीला तर बघा किती छान तरी आली आहे. आणि भात, गुळवणी, भजे, कुरडई असं सगळंच तयार करून घेतलं होतं. होळीसाठी 2 नारळ आणले होते, एक होळीसाठी व एक देवासाठी. नंतर ना संध्याकाळी आम्ही होळी पेटवली. आमच्या इकडे होळीसाठी एरंडाचा पाला व उसाचं वाडं आणतात. तुमच्या इकडे काय काय आणतात नक्की सांगा कमेंट करून. सासूबाईंनी होळीची पूजा करून घेतली. नंतर ना दिदीने आणि देवराजने पण त्याची पूजा करून घेतली. त्यांची पूजा झाल्यावर मी देखील होळीची पूजा करून घेतली. होळीची पूजा करून झाल्यावर देवाला नैवेद्य ठेवला. तुळशीला, गाईंना नैवेद्य चारल्यावरती मग आम्ही घेतलं होतं जेवायला. जेवण वगैरे झालं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. सबस्क्राईब नक्की करा.